नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. काय ना मित्रांनो, आपल्याला आयुष्य हे दानाच्या रूपात मिळालेलं आहे. म्हणून त्या आयुष्याचं सोनं कसं होईल, तर ते सोनं फक्त आपल्या चांगल्या कर्मानेच होऊ शकतं. त्यासाठी अहंकार किंवा कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर या गोष्टी करूच नाही. एक भिकारी प्रत्येक गावात जायचा, भीक मागायचा आणि भीक मिळाल्यानंतर प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा, तुमचं कल्याण हो. भीक मिळाली तरी हाच आशीर्वाद द्यायचा, नाही मिळाला तरी काय म्हणायचा, तुमचं कल्याण हो. एका गावातल्या एका सावकाराकडे तो नेहमी जायचा. एकदा तो सावकार खूप चिडला आणि चिडल्यानंतर त्याने दगड फेकून मारला. रक्तबंबाळ झाला तो सावकार म्हणाला, एवढा तरुण आहेस, काम करायला काय होतं? हात बळकट दिलेले आहेत, ते हात कामासाठी आहेत ना, तरी भिक्षा मागतोस. शेवटी बिचारा आशीर्वाद देऊन गेला, शेठ तुमचं कल्याण हो, आणि निघाला. सावकाराने हा विचार केला, बघू तर हा काय करतोय नेमकं, दररोज भीक मागतोय, याच्या पाठीमागे जाऊन तरी बघावं काय करतो हा. म्हणून सावकार त्याच्या पाठी मागे गेला. भिकारी आपल्या झोपडीत शिरला. बायको अतिशय आजारी होती. आजारपणाच्या अवस्थेत तिने पाहिलं भिकाऱ्याला आणि सहज त्याला म्हणाली, आणलात काही, मिळाली काही भिक्षा? त्याने ती अर्धी भाकरी पुढे केली. आज अर्धीच भाकरी मिळाली? हो म्हटले, अर्धीच भाकरी. आणि नंतर तिचं डोक्याकडे लक्ष गेलं. अहो हे काय, कोणी मारलं? रक्तबंबाळ झाला. त्याने सगळं सांगितलं की एका सावकाराने दगड फेकून मारला, पण मी त्याला आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण. ती त्याची बायको त्याला म्हणायला, तुम्हाला आठवतं का, खूप श्रीमंत होतो आपण, एवढं श्रीमंत होतो पण तो आपण कोणालाच काहीच देत नव्हतो. एक भिकारी आपल्याकडे यायचा भीक मागण्यासाठी, आपण त्याच्या खूप टिंगल्या करायचो आणि त्याला काहीच देत नसायचं. शेवटी त्याने आपल्याला काय आशीर्वाद दिला, तुमचं वाटोळं होईल. एखाद्याचे शब्द खरे ठरतात आणि त्या भिकाऱ्याचे शब्द खरे ठरले, तुमचं वाटोळं होईल. एवढे श्रीमंत असतानाही आपलं ही अवस्था झालीच ना. म्हणून नेहमी दुसऱ्याला चांगलेच आशीर्वाद, चांगलेच आशीष व्यक्त आपण केले पाहिजे. तुम्ही सगळ्यांसाठी काय म्हणता, तुमचं कल्याण का? कारण अनुभव हाच तुमचा शेवटी श्रेष्ठ गुरु ठरतो. हे शब्द त्या सावकाराने ऐकले. अरे, एवढी श्रीमंत माणसं, त्यांची ही अवस्था शेवटी अशी होऊ शकते, आणि आपण या भिकाऱ्याला दगड फेकून मारलाय, रक्तबंबाळ केलं. त्याची त्यालाच लाज वाटली आणि मनातल्या मनात तोही म्हणायला लागला, नाही, आजपासून, या क्षणापासून आता आपण द्यायला शिकलं पाहिजे. आपल्याला हे सगळं इथेच सोडून जायचंय. आपल्याला मिळालंय ते भगवंताने दिले, परमात्म्याने दिले, मग ते आपण इतरांमध्ये सुद्धा देत गेलो पाहिजे. हे त्याला पटलं आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून त्या सावकारामध्ये इतका बदल झाला, तो देऊ लागला. कोणाचे शब्द कसे ठरू शकतात कळत नाही. श्रीमंती हे हवेसारखी वाऱ्यावर उडून जाईल, राहील ते फक्त आणि फक्त काय, चांगलं कर्म. म्हणून मित्रांनो, ते चांगलं कर्म करत राहूया. आणि इतरांनाही आपल्याकडून काही जर मिळत गेलं आणि त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळत गेले, तर याच्यापेक्षा चांगलं भाग्याचं लक्षण कोणतंच ठरणार नाही. बघा, पटलं तर घ्या, नक्कीच तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.